या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड ॲक्सेसरीज. यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ॲक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल. यांचा पत्ता 7 रस्ता चौक, सिरॉक्स चायनीज जवळ, सोलापूर. निधन झालं. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामगिरी केली. अनेक पद त्यांनी भूषवली. काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. राजकारणामध्ये त्यांच्या जाण्याने एक राजकीय पोकळी न भरून येणार निर्माण झाली. मी त्यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो. आज रवींद्र चव्हाणांची प्रेस झाली, काल बैठक झाली होती. महायुती सगळीकडे करायचं असं स्वरूपाचे सूचना केले आणि काही ठिकाणी कमिटी देखील केली जाणार. कशा पद्धतीची ही कमिटी कार्यान्वित असेल? 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर रवींद्र चव्हाण, बावनकुळे, मी स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि महायुती त्याबरोबर काल देखील रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली. या चर्चेमध्ये देखील महायुती लढण्याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे बोलणी देखील सुरू झालेली आहेत आणि स्थानिक पातळीवर देखील स्थानिक ज्या कमिटी आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या एकमेकांच्या बरोबर चर्चा करतील आणि जिथं कुठं अडचण येईल त्या ठिकाणी वरिष्ठ त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तिथली अडचण दूर करतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवलं जाणार का? कारण अनेक पदाधिकाऱ्यांना संधी द्यायची नाही, असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील. त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल आणि आपल्याला माहित आहे की गेल्या 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा माझा काळ आणि आता आमची सेकंड इनिंग देवेंद्रजींची, यामध्ये 3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जे विकासाचे प्रकल्प, लोकाभिमुख कल्याणकारी योजना हे लोकांच्या समोर आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे आणि त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर, विकासाच्या अजेंड्यावर, विकास हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून याच विकासाच्या अजेंड्यावर आम्ही ह्या निवडणुका लढणार आहोत आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, काम करणारे लोक आहेत, त्यांच्या निर्णय घेणारे लोक आहेत, त्यांच्या मागे उभे राहतील आणि महायुती सरकारने या 3.5 वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत जे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणार आहे. महायुतीमध्ये या सगळ्या निर्णयामुळे बंडखोरीची पण जेव्हा महायुती असते त्यावेळेस साहजिक आहे इच्छुक अनेक असतात, परंतु ज्याला तिकीट मिळालं नाही त्याला जे काही इतर व्यवस्था जी आहे, कमिटी आहे, जिल्हा कमिट्या, तालुका कमिट्या, राज्यस्तरीय कमिट्या, या सगळ्या ज्या कमिटी आहेत महापालिकाच्या स्थानिक पातळीवरच्या कमिट्या, त्यामुळे ज्याला तिकीट मिळणार नाही त्याला तिथं सामावून घेतलं जाते. ही पद्धतच आहे, प्रक्रिया. त्यामुळे महायुती जिंकेल. काल उद्धव ठाकरे आले होते, यानंतर तुम्ही देखील त्यांना उत्तर दिलं. आदित्य ठाकरे आता म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी आरशात पाहायला योजनेचा प्रभाव हा मुस्लिम मतदारसंघांमध्ये कोणच आहे? कारण की खाली महिलांची पसंती ही शिवसेना तुमच्या शिवसेनेला मिळतील. ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल जागा आहे त्या शिवसेनेला देण्याचा जो नाही, असं काय कुठल्या जागा देण्याचा घेण्याचा असा काही विषय नाही, परंतु मी एकच सांगतो, आम्ही योजना करताना कुठे भेदभाव केलेला नाही. सर्व समावेशक अशा योजना आम्ही केलेल्या आहेत आणि विकास करतानाही काही फरक केला नाही आणि
लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना करताना देखील आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही. त्यामुळे तुम्ही पागळीचा जो निर्णय घेतलाय त्याने कुठेतरी विरोधकांच्या जिवारी लागला हा निर्णय जिवारी लागण्याचं कारण नाही. त्यांनी खरं म्हणजे सरकारला धन्यवाद दिला पाहिजे, कारण गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित होते. पागडी आणि मालक यामुळे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले होते, धोकादायक इमारती झाल्या, त्या पडत होत्या, लोकांची जीवितहानी होत होती, त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम आणि या सर्व पागडी आणि मालक यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही काल निर्णय घेतला. यामध्ये मालक जे आहेत आणि जे पागडी धारक आहेत त्यांना दोघांनाही आम्ही त्यामध्ये न्याय देण्याचा ठरवलेला आहे. आणि म्हणून पागडी मुक्त मुंबई अशा प्रकारचं जे लोकांची अपेक्षा होती ती देखील या ठिकाणी दूर होईल. पागडी मुक्त मुंबईच्या बाबतीत आदित्य ठाकरेंनी असं म्हटलंय की हे बिल्डर धाडसीनं सगळं निर्णय हा घेण्यात आलेला आहे, बिल्डरांना या सगळ्या जागा द्यायच्या. पागडीमध्ये राहणारे लोक सर्वसामान्य आहेत, बिल्डर नाही आहेत, विकासक नाही आहेत, हे समजून आधी घेतलं पाहिजे. आणि ज्यांना कायम बिल्डरांचीच भाषा समजते त्यांच्याबद्दल काय बोलणार. मी एवढंच सांगतो की हा निर्णय ऐतिहासिक आहे, क्रांतिकारी आहे, मुंबईतल्या लाखो लोकांना तो दिलासा देणारा आहे आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याचबरोबर ओसीचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. ओसीमुळे पुनर्विकास थांबलेला आहे. त्यामध्ये विजेचं पाण्याचं बिल निवासीला दुप्पट असतं, व्यवसाय कमर्शियलला चौपट असतं. त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन होत नाहीत, खरेदी विक्री होत नाही, बँकांची लोन मिळत नाहीत, पुनर्विकासामध्ये अडथळे येतात. त्यामुळे ओसीचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे, 28,000 केसेस प्रलंबित आहेत आणि म्हणून 28,000 इमारती आणि ह्या जवळपास 13,000 14,000 इमारती ज्या आहेत पागडीच्या, या लाखो लोकांना हा दिलासा आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता काय होणार? आता मुंबईकरांचे जे गेले अनेक वर्षापासूनचे प्रश्न त्यालाच आम्ही डायरेक्ट थेट हात घातल्यामुळे, त्यांना न्याय देत असल्यामुळे विरोधकांची पंचायत नक्की झाली. बाईकाल एक सर्वे आला ज्यामध्ये 150 जागा जवळपास तुम्ही जिंकताय, असा एक सर्वे मुंबई महानगरपालिकेचा. ते आता ठीक आहे ना, जे आता आम्ही काम करतोय महायुती म्हणून, ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच. शेवटी मुंबईकर हा शून्य आहे. आम्ही मुंबईसाठी केलेली कामं जी आहेत ते आपण पाहतोय. मुंबई मधले कॉन्क्रीटचे रस्ते, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, थांबवलेले मेट्रो प्रकल्प, कारशेड प्रकल्प आणि जे विरोधक आज बोलतायत त्यांनी मुंबई जी काही अवस्था मुंबईची करून ठेवलेली आहे ती आपण जनता पाहते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर SRA प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून, धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आम्ही म्हणतोय ते आम्ही करून दाखवतोय. त्यामुळे हे विरोधक आता त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे. त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप होत मुंबई ठाण्यामध्ये महापौर कुणाचा असेल? मुंबई ठाण्यात महापौर कुणाचा असेल? महापौर महायुतीचा असेल. महायुती जोरदारपणे जिंकेल. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहो अशा मनापासून शुभेच्छा. साहेब, तुम्ही दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी अमित भाईंची भेट घेतली होती, यामुळे महायुतीची